मला वाटतं जरांगे पाटलांनी जो देवेंद्रजींवर आरोप केला होता की मुख्यमंत्र्यांना द्यायचं आहे आरक्षण, प्रश्न सोडवायचा आहे, पण देवेंद्र फडणवीस अडथळा आणतायत. मला वाटतं देवेंद्रजींनी भूमिका घेतली आणि जरांगेचं खोटेपण महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघड झालंय. फडणवीस साहेबांनी मराठा समाजाच्या संरक्षणासाठी, आरक्षणासाठी, प्रश्नांसाठी जाहीर भूमिका घेतली की जर मी अडथळा आहे असं वाटत असेल तर मी राजीनामा देईन. जर एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलं की माझा अडथळा आहे आणि राजकीय जीवनातना संन्यास घेईन, मला वाटतं तात्काळ याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजींनी आरक्षणाचा कायदा बनवताना मोलाचं योगदान त्या ठिकाणी दिलंय आणि कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही, उलट मोलाची भूमिका बजावत असल्याचं त्यांनी सांगितलंय. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. आता जरांगे पाटील, आपण बोलताय तो आरोप कोणाची सुपारी घेऊन केले होतात का? त्याच्यामुळे आता यावर आपलं स्पष्टीकरण द्या. मला वाटतं जरांगे पाटलांचा असा एक खोलपणा उघड होणार आहे. आता ते सांगतात की देवेंद्रजींना नर्वस झालेत, त्यातनं बोललेत, त्याचबरोबर त्यांना पश्चाताप झालाय. अहो जरांगे पाटील, तुमच्यासारख्या दगडाच्या काळजाचे देवेंद्रजी नाहीत. त्याच्यामुळे त्यांना संवेदना आहेत, प्रामाणिकपणा आहे. म्हणून त्यांनी खुर्चीचं बोलताना खुर्चीचा मोह असता तर राजीनामा दिला नसता आणि आता तुमच्या या प्रश्नावर द्यायला तयार झाले नसते. आणि पश्चाताप त्यांना कशाला लावला? अरे ज्यांनी दिलंय आरक्षण, ज्याची द्यायची इच्छा आहे, मराठा समाजासाठी काम करतोय, तो त्या ठिकाणी पश्चाताप करेल कशाला? परंतु दुःख निश्चित होते की समाजासाठी करून कोणतरी त्यांच्यावर असे आरोप केलेत, त्यांनी व्यथित निश्चितच या ठिकाणी झालेले आहेत. परंतु या ठिकाणी जरांगे साहेब, आपण आपल्या कौतुकात मशगूल आहात. तुम्ही कुणालाच मानायला तयार नाही, वाटेल ते बोलताय, वाटेल ते आरोप करताय. आता आपला भंपकपणा, नौटंकीपणा, फोलपणा रोज उघड होतोय आणि मराठा समाजाच्या मनातना पण आपली उतरण घसरण लागले. हे जरा आपण आपल्या कौतुकाच्या वर्तुळातनं बाहेर येऊन तपासा, मग आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. दुसरं, आपण त्या ठिकाणी म्हणताय की मी 113 पाडणार, 47 मराठा नेते येऊन भेटले. मला वाटतं आरक्षणावर कुठं बोलताय, प्रश्नांवर कुठं बोलताय? अरे पाडापाडी करण्यापेक्षा बोला ना, 113 निवडून आणेन, काढा पक्ष, करा उमेदवार निवडून उभे. परंतु तुम्ही उभेही करणार नाही, पक्षही काढणार नाही, कारण तुम्ही पाडायची कोणाची तरी सुपारी घेतली आणि ती भाजपच्या विरोधात, देवेंद्रजींच्या विरोधात. बाकी कुठल्यावर पक्षावर बोलत नाही, कुठल्या नेत्यावर त्या ठिकाणी बोलत नाही. तुम्ही पाडायची सुपारी घेतलीत, हे नंतर कुठले पाडणार यावरनं तुमची सुपारी पूर्णपणे उघड होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.